गाढवं जमण्यापेक्षा 10 माणसं जमवलेली कधी चांगलं. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करतो. माझी काही कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की तुमची अचिव्हमेंट किती मोठी आहे. ही 100 गाढवं जमवण्यापेक्षा 10 माणसं जमवणं बरोबर आहे. 10 श्रीरंगची माणसं जमवणं एकत्र आणि ती 7 वाजल्यापासून एका ठिकाणी बसणं, याच्यावरनं माधुरीताईंना अंदाज यायला पाहिजे की त्याची किती मोठी अचिव्हमेंट आहे. पुढचा मुद्दा म्हणजे महाभारतामध्ये संजय होते, त्यांना दूरदृष्टी होती. आज आपल्याकडे 2 संजय आज या प्रोग्रामला आहेत, संजय सर आणि संजय सर. तर म्हणजे माधुरीताईंची मेहनत आणि संजय सरांची दूरदृष्टी याचा मिलाप आपण आज बघतोय की जे या वोटिंगवर लागले. आणि संजय सर एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहेतच, पण माझ्या मते त्यांचा माधुरीताईंचा सगळ्यात सुंदर फोटो जर कुठला वाटत असेल तर तो हा वाटत असेल जो आता इथे लागला. आता मंचावरती तर म्हणजे स्वतः देशमुख सर आहेत, देशपांडे मॅडम आहेत, त्यामुळे म्हणजे गुरूंबद्दल आपण काय बोलणार. पण माधुरीताईंकडून मी याचा विद्यार्थी म्हणून 2 गुण शिकलो. एक म्हणजे निष्ठा आणि संयम. निष्ठा आणि संयम जर असेल आणि त्याला दूरदृष्टीची साथ मिळाली तर काय होऊ शकतं ते आपण आज इथे विटनेस करतोय. आणि महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्हाला हे संध्याकाळी न्यूज कळली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काकांना फोन केला, तेव्हा त्यांचं एक वाक्य होतं की फक्त माधुरीताई आज विधान परिषदेवर गेल्यात असं नाहीये, सोसायटीतल्या प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो. हा जो हे फिलिंग आपल्या मनात येण्याचं कारण आहे तो यांनी आपल्याबरोबर ठेवलेला आपलेपणा. म्हणून आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याबद्दल काही भीड वाटत नाही. इव्हन मलाही आता इथे बोलताना काही भीड भास वाटत नाही, कारण की मी ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांना मी माधवी काकू म्हणू शकतो. अच्छा, बरं, माधुरीताई एक ताई फक्त आपल्याच नाहीये, सॉरी, पण ऍक्च्युली बघायला गेलं तर मोदीजींच्या पण माधुरीताईच झाल्या, कारण की मोदीजींना राखी बांधण्याचा योग हे माधुरीताईंना आला होता. त्यामुळे त्यांच्या पण त्या ताई झाल्या, म्हणजे साक्षात मोदीजींच्या ताईंचा आपण सत्कार करतोय असं आपण म्हणायला पाहिजे. आणि त्यातल्या त्या योगायोग बघा की वन्स इन अ लाईफ टाईम मे बी घडणारी ऑपॉर्च्युनिटी असेल की पश्चिम बंगालमध्ये आज बीजेपीच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होतोय आणि आज आपण ताईंचा सत्कार इकडे करतोय. सो दिस इज वन ऑफ द बिग अचिव्हमेंट. आणि आता मी माझं म्हणून आटोपत घेतो, पण जाता जाता एक मला सुचलेलं मी जस्ट म्हणून जातो. त्या दिवशीच्या बातम्या बघितल्या, त्या दिवशी संध्याकाळच्या बातम्या बघितल्या, आमच्या आशा पूर्ण झाल्या. बंगालमधल्या दीदी गेल्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर आमच्या माधवी ताई आली. थँक्यू व्हेरी मच.